श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी चरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोणतेही रोग, अगर आजारपण किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येऊच नये यासाठी आपण एखादा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपण पाहणार आहोत. तर याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, बेल आयकॉन देखील हिट करा. या उपायाचा आपल्याला खूपच चमत्कारी आणि प्रभावशाली फायदा मिळतो. नित्यनियमाने दररोज जर आपण हा उपाय केला तर या उपायामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जीज म्हणजे नकारात्मकता, राहू केतू दोष, अगर आपल्या घराला काही इतर दोष लागले असतील ते देखील दोष, नजर दोष ह्या गोष्टी नष्ट होतात. जर आपल्या घरातील नजर दोष, राहू केतू बाधा, निगेटिव्हिटी जर नष्ट झाली तर घरात आजारपण येत नाही, सगळ्यांचे आरोग्य चांगले राहते, घरात सर्व लोक समाधानी राहतात आणि आनंदी वातावरण राहते, शांतता राहते. म्हणूनच हा आपला उपाय आपल्याला रोज करायचा आहे. घरातील महिला पुरुष कोणीही केला तरी चालतो. सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही आपल्या वेळेनुसार हा उपाय केला तरी चालतो, पण सकाळी केला तर उत्तमच. पण हा उपाय नेहमी नित्य नियमाने न चुकता हा उपाय करायचा आहे. या उपायाने आपल्याबद्दल जर कोणी वाईट विचार करत असेल किंवा काही बाधा करत असेल तर या उपायाने हे सुद्धा नष्ट होते. दररोज आपण हा उपाय काय करायचा आहे तर हा उपाय असा: दररोज आपण पिण्याच्या पाण्याचा ग्लास किंवा तांब्या देवघरात भरून ठेवायचा आहे. मात्र हा तांब्या किंवा ग्लास काय असेल ते अगरबत्तीपासून लांब ठेवायचा आहे. कारण आजकाल अगरबत्ती बनवताना अनेक केमिकल्सचा वापर करतात, त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणून अगरबत्तीची उदी आपण खायची पण नाही आणि पाण्यात घालून प्यायची देखील नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हा पिण्याचा तांब्या ग्लास देवघरात मधोमध ठेवायचा आणि त्यावर हात ठेवून 3 वेळेस स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा. हा मंत्र आपल्याला स्वामी समर्थ केंद्रातील पुस्तकात किंवा गुगलवर देखील आपल्याला मिळून जाईल किंवा यूट्यूबवर देखील आपल्याला मिळतो. आपल्याला हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. त्याबरोबरच आपल्याला समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पोथीतून 3 वेळा रामरक्षा वाचायची आहे. आता आपण परत एकदा पाहूया. आता आपण तारक मंत्र 3 वेळा आणि रामरक्षा 3 वेळा वाचायची आहे. आणि हे पाणी आपण घरात सगळ्यांना थोडे थोडे प्यायला द्यायचे किंवा आपण हे पाणी आपण ज्या भांड्यात पिण्याचे पाणी भरतो त्या पाण्यात हे पाणी मिसळवायचे आहे किंवा प्रत्येकाच्या हातावर आपण थोडे थोडे हे पाणी दिले तरी चालेल. पण एखादी व्यक्ती जर घरात नसेल तर त्यावेळेस आपण पिण्याच्या पाण्यात मिसळलेले कधीही चांगले. त्यामुळे आपण हा उपाय रोज नित्यनियमाने केला तर आपल्याला या निगेटिव्ह एनर्जी बाधा यापासून आपली मुक्तता होईल. तेही नजर दोष, अगर कोणतीही बाधा आपल्या घरात येणार नाही. त्यासाठी हा उपाय आपण जरूर करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.